जुन्या साड्यांपासून आपण काय करायचं? आता एवढ्या साड्या कपाटात पडल्या आहेत, तर त्या आपल्या काही नेसणं शक्य नसतं किंवा रेग्युलर तरी बायका आता साड्या नेसायला खूप कंटाळा करतात. तर एखादी अशी काही वस्तू आपण बनवली, तर ती कितपत योग्य ठरेल किंवा कितपत फायदेशीर ठरेल? तर एक जुन्या पैठणी साडीपासूनची की जरा त्याला इस्त्री लागली होती, तर थोडासा भाग कट झाला होता. तर तो कट झाला म्हणजे ते पदर जवळपास 80 सेंटीमीटर पदर कापला गेलेला. तर त्या म्हटलं एवढ्याशा तुकड्यात टाकून देण्यापेक्षा कारण ऑलरेडी त्या साडीची किंमत होती ₹3200. तर तुकडा टाकून देण्यापेक्षा तो मी ठेवला होता. तर असा पाऊच किंवा एनी अदर डिव्हाइस आपण क्रिएट करण्यासाठी. तर इथे मस्तपैकी पाऊच बघा किती सुंदर पाऊच बनवला. तर नमस्कार मैत्रिणींनो, मी ऋतुजा क्रिएटिव्ह फॅशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आज इथे मी जुन्या एका पैठणीपासून तुम्हाला हे पर्स शिवून दाखवणार आहे. मग त्याच्यासाठी आता मेजरमेंट काय घेतले तर उंची 8.5 आणि रुंदी 11 इंच अशी रुंदी घेतली आणि उंची 8.5 घेतली. त्याच्यासाठी मी 3 अस्तरचे कपडे घेतले आहेत. म्हणजे अस्तरचा त्याच साइजचा 11 बाय 8.5च्या आणि 2 पैठणीचा फॅब्रिक घेतलेला आहे त्याच साइजचं. म्हणजे आता इथे काय करणार आहे वरच्या साइडनं 2.5 इंचावर मार्किंग करून एक आडवी लाईन आखून घेणार कट करण्यासाठी. जे आपल्याला बाहेरून खिसा पाहिजे त्याच्यासाठी 2.5 इंचावर. तुम्ही जर तुम्हाला जास्त असा खिसा मोठा नको तर तुम्ही 3 इंच घेऊ शकता किंवा एकाच साइडनं 3-4 खिसे तयार करू शकता. पण इक्वल म्हणजे एवढंच ठीक आहे. 2.5 इंच खूप पडतो. आता इथे मी कटिंग करून घेणार आहे. कटिंग करताना काय करायचं माहितीये? असं जे म्हणजे डिझाइन आपली नक्षीकाम बघायचं असतं, की कुठच्या साईडला मोर वगैरे आहे, कुठच्या साईडला मोरची सरळ दिशा आहे. अशा साईडनंच कटिंग करायचं. उलटं कटिंग करायचं नाही. त्याच्यामुळे लुकिंग असतो तो व्यवस्थित येत नाही. आता इथं 11 बाय 8.5 इंच साइजचा अस्तर घेतला आणि मेन फॅब्रिक वरती आणि अस्तर खाली. अशा पद्धतीत इथं मी शिवून घेणार आहे. एका साइडनं शिवून घेणार, वरच्या साइडनं शिवून घेणार आहे आणि वरच्या साइडनं शिवून घेतल्यामुळे काय होतं डबल शिलाई मारून घेणार आहे. डबल शिलाई मारल्यामुळे आपले जे दोरे असतात ॲक्चुअली पैठणीचे दोरे असतात ना, ते निघतात. म्हणजे कारण त्याचं हँडलूम टाइपमध्ये असं शिवणकाम असतं मशीन थ्रू. तर जरी वर्क असतं त्याच्यामुळे ते दोरे ऑटोमॅटिक निघतात. त्याच्यामुळे आपण काम करताना बारकाईने काम करायचं. आता इथं मी चारी साइडनं अस्तर पॅक करून घेतला आपल्या पैठणी कापडाला, छोट्याशा तुकड्याला. आता इथं मी जेवढं वेस्टेड अस्तर होतं तेवढं कट करणार. कारण ते मी वेस्ट नाही घालवणार आहे. ते वरच्या भागाला आपल्याला लागणार आहे. ठीक आहे. तर आता इकडे मी एका पार्टला समोरच्या एका पार्टला मी अस्तर लावून घेतलं. आता दुसऱ्या वरच्या पट्टी जी की आपण 2.5 इंचाची पट्टी कट केली होती ना, त्याला आपण अस्तर लावून घेणार आहोत. जे की आपण कट केलेलं अस्तर होतं ते इथे लावायचं आहे. आलं लक्षात? तर ते व्यवस्थित लावायचं. आता जेवढा म्हणजे जसं आपण बघा फ्रंट साइड जी फॅब्रिक साइड असते ती वरती घेतली आणि अस्तर आहे ते खाली घेतलं आणि स्टिच करून घ्यायचं. सोपं आहे. तुम्ही तुमचा रोजगार करू शकता ह्याच्यातून जर तुम्हाला चांगली कला अजून ह्याच्यापेक्षा चांगली कला येत असेल किंवा वेगवेगळे क्राफ्ट्स वगैरे बनवता येत असतील ना, तर तुम्ही खरंच काहीतरी करू शकता. म्हणजे असं शिलाई वगैरे काम येत असेल तर. किंवा एनी अदर खूप साऱ्या अशा काही आरी वर्क असो किंवा काय असो म्हणजे जे काही तुमच्या अंगात कला असेल तर तुम्ही तुमची कला समाजासमोर मांडणं फार गरजेचं असतं. त्याच्यासाठी तुम्हाला अनेक ऑनलाईन प्लॅटफॉर्म असतात. तुम्ही त्याचा उपयोग करून घ्या. आता इथे मी दोन्ही साइडला अस्तर लावलंय. आता इथे मी लाल कलरची चेन घेतलेली आहे. ती बाजारात ₹10 ला मिळते. आता ही चेन मी जर तुम्हाला जर होलसेलमध्ये जर हवे असतील तर मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे चेनची. तर तुम्ही तिथून पर्चेस करू शकता. आता तिथे पर्चेस करा म्हणजे तुम्हाला डिस्काउंटमध्ये चेन मिळेल आणि इकडे कसं बाजारात 15 ते 20 रुपयाला असते. ₹10 मी चुकून म्हटलं, पण 15 ते 20 रुपयाला असतं एक चेन.
ड्रेसची चेन असते ती घेतली तरी चालते. ब्लॅक कलरची चेन असते ती पण लावली तरी चालते. जे तुम्हाला जशी कलरमध्ये हवी असेल तर कलरमध्ये. आता छोट्या पाऊसला आम्ही लहानच चेन लावणार. मोठे पाऊस असतात त्याला ब्लॅक रनरची चेन लावायची. म्हणजे ब्लॅक असतात, ब्लॅक चेन असते ती लावायची. म्हणजे 11 नंबरची चेन किंवा 10 नंबरची चेन किंवा 8 नंबरची चेन. आता ही स्मॉल चेन आहे त्याच्यामुळे आपण ही चेन लावलेली आहे. कारण ऑलरेडी माझ्याकडे चेनी भरपूर होत्या. सो म्हटलं काहीतरी यूज करू. ओके. आता इथं मी बघा सरळ कपडा ठेवलाय त्याच्यावर उलटी चेन ठेवून एक शिलाई मारून घेतली, डबल शिलाई मारली. आता काय करणार आहे, जसं की आपण प्रेस स्ट्रिप मारतो. प्रेस स्ट्रिप म्हणजे काय आता तुम्हाला कळलं. आता प्रेस स्ट्रिप म्हणजे काय, तर जी आपली शिलाई मारलेली असते ना, त्याला आपण दाब मारणार आहोत. तुम्ही काय म्हणतात, दाब शिलाई असेल त्याला दाब शिलाई इथे मारून घेणार आहे. आणि दाब शिलाई मारताना काय करायचं, तुमचा जो कपडा आहे ना, तो तुमच्या उजव्या हाताला सॉरी डाव्या हाताला त्याचं तोंड असलं पाहिजे. तुम्ही चैनीच्या साईडनं तोंड घेऊ नका. कारण तुमचा जो कपड्याचा जे तोंड आहे ते तुमच्या डाव्या हाताला असलं पाहिजे आणि तसंच हे करून शिलाई मारून घ्या, दाब शिलाई. आणि असं केल्याने काय होणार, तुमचे दोरे वगैरे असे मध्ये अडकणार नाही किंवा बाहेर येणार नाही. ओके. तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे चेन्स लावून घ्यायचे आहे. आता दुसरा जो की छोटा 2.5 इंचाचा जो पार्ट आहे, तो पण आपण इथं लावून घेणार आहोत. त्याच्या आधी मी चेन अशी खाली करून घेते. कारण चेन जर आपल्या मशीनच्या खाली आली तर काय प्रॉब्लेम होईल तुम्हाला माहिती आहे. तर चेन मशीनची सुई तुटणार. ओके. मशीनची सुई तुटल्यामुळे काय होणार आहे, शेवटी आपल्यालाच प्रॉब्लेम, आपली कामं राहतील. तर आपण इथं व्यवस्थित इथे शिलाई मारून डबल शिलाई आणि दाब शिलाई मारून घेतलेली आहे. दाब शिलाई मारली. आता जी 2.5 इंचाची पट्टी आहे ती चैनीच्या वरती ठेवायची. म्हणजे चैन सरळ आहे ना, त्याच्यावर ही उलटी ठेवायची 2.5 इंचाची पट्टी आणि शिलाई मारून घ्यायची. आता शिलाई मारताना अर्धा इंच मार्जिन सोडून तुम्हाला इथं शिलाई मारून घ्यायची आहे. अर्धा इंच मार्जिन सोडली आणि शिलाई मारून घेतली अशा पद्धतीत. आणि म्हणजे जर तुमची चेन मध्ये मध्ये अडकत असेल तर तुम्ही ते काढून साईडला करून चेन लावू शकता. ओके. जेणेकरून आपल्या मशीनचं नुकसान होणार नाही. आता इथे डबल शिलाई मारून घ्यायची आहे. आता इथं डबल शिलाई मारून घेणार आहे. ऑलरेडी मी एक डबल शिलाई मारून घेत असते. सो डबल शिलाई मारून घ्या, जेणेकरून आपला पाऊच उसवणार नाही किंवा तो दोरे वगैरे निघणार नाही. मध्येच असं ओपन वगैरे राहू शकतं. त्याच्यामुळे डबल शिलाई मारून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीनं इथं मी वरचं 2.5 इंचाची पट्टी लावलेली आहे आणि इथं डबल शिलाई मारून घेतलेली आहे. आता इथं मी दाब शिलाई मारते, जी की माझी भाषेत प्रेस स्टिक करून घेते. कारण जेणेकरून आपले दोरे, आता एखादी वस्तू ठेवताना आपले दोरे बाहेर वगैरे येतात, चैनीत अडकून चैन खराब होऊ शकते. सो त्याच्यामुळे मी अशा पद्धतीत चैन लावते. आता इथं मी चैन लावलेली आहे, बघा कशा पद्धतीत लावली आहे. आता हा साडीचा कपडा असल्यामुळे थोडा नरम आहे. तुम्ही जर पैठणीचे कपडे किंवा पैठणी रेडीमेड कपडे मिळतात ते जरा जाड असतात, म्हणजे असे सिल्क टाईप मध्ये असतात, तर ते तुम्ही तसे कपडे वापरू शकता पर्ससाठी. कारण पर्ससाठी तर ते, आणि खणचे कपडे असतात. खणचे पण पॉलिस्टरमध्ये पण मिळतात, कॉटनमध्ये पण मिळतात. पॉलिस्टरमध्ये जे कपडे मिळतात ना खणचे, ते पर्ससाठी वापरले पाहिजे. आणि कॉटनचे असतात ते आपले नॉर्मली जे काही आपण ब्लाऊज ड्रेस वगैरे शिवतो त्याच्यासाठी. ओके. आता इकडं व्यवस्थित चारही बाजूने, आता ही चेन मी लॉक करून घेतली. चारही बाजूने जसं की आपण खिसा तयार करणार आहोत. अगदी सोप्या भाषेत मी तर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही अजिबात स्किप करायचं नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा. आणि मध्येच मी एक प्रश्न विचारलेला आहे, तो कमेंटमध्ये विचारायचं. त्याला एक माझ्याकडनं गिफ्ट असणार आहे. सो व्हिडिओ पूर्ण बघून कमेंट केली तर त्याला माझ्याकडनं एक गिफ्ट असणार आहे. सो
अशा पद्धतीत मी इथे पर्स आणि त्याचा खिसा वगैरे कसा तयार झाला बघा. अशा पद्धतीत इथं तुम्हाला पण शिवायचं आहे. ओके. तुम्हाला पण शिवायचं आहे. आणि आता इथं मी रबर शीटचा वापर करणार आहे. रबर शीटची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तर तिथून तुम्ही परचेस करू शकता. रबर शीट वापरल्यामुळे आपल्या पाऊचला एक कडकपणा येतो आणि पाऊच दीर्घकाळ टिकू शकतो. आणि जर तुम्ही नॉर्मली कॅनव्हास किंवा फोम शीट वापरली तर ते नरम राहतं आणि दीर्घकाळ टिकत नाही. सो रबर शीट वापरा. रबर शीट वापरल्यामुळे त्याला टणकपणा येतो आणि दीर्घकाळ टिकतो. ओके. आता चारी बाजूने तुम्हाला इथं शिलाई रबर शीट सकट तुम्हाला शिलाई मारून घ्यायची आहे. ॲक्चुअली मी रबर शीटला अस्तर लावणार होते, पण मला ते योग्य नाही वाटलं म्हणून रबर शीट मी काय केलं खिसा बनवला आणि नंतर रबर शीटचा वापर केला. कारण तुम्हाला शेवटी दिसणारच आहे. म्हणूनच सांगते व्हिडिओ पूर्ण बघा. कारण मी असं का केलं? कारण मी प्रत्येक जेव्हा पाऊच शिवते त्यावेळी मी असंच करत असते. कारण ते टिकाऊपणा असतो आणि खराब होत नाही. खराब होण्याचे चान्सेस येत नाही आणि त्याच्यामध्ये ओलसरपणा येत नाही. ओके. जर एखाद्या वेळी तुमचा पाऊच खाली पाण्यात पडला पावसाळ्याच्यात किंवा असा चुकून पडला, तर त्याला ओलसरपणा, पाणी वगैरे लागत नाही. बघा तुम्ही ट्राय करा. तर अशा तुम्ही याच्यात नॉन ओव्हन किंवा प्लास्टिकचा कापड वगैरे घालू शकता. सो पण त्याची काही हरकत नाही रबर शीट घातल्यामुळे. तर त्या गोष्टींची काही गरज नाही. तर कॅनव्हास तुम्हाला जर हवं असेल किंवा रनर हे असं तरी पण त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लिंक देईनच. तर तुम्ही तिथून परचेस करू शकता. आता इथं मी दुसरा जो पार्ट घेतला होता पैठणीचा 11x8चा 2 पार्ट होते ना आपले एक किस्सा बनवला आणि एक होता बॅक साईडचा. तर त्याला पण मी एक अस्तर लावून घेतलं आणि रबर शीट वगैरे ते सगळं व्यवस्थित लावून घेतलं. आता आपल्याला काय करायचंय, आता छोटंसं काम राहिलंय. आता हे काय करायचं इकडे 2 चैनी आपल्याला लागलेल्या आहेत. सेम साइजच्या 2 चैनी लागलेल्या आहेत. ओके. सेम कलरच्या. ओके. आता सेम कलरच्या 2 चैनी जसे आता इथे मेन फॅब्रिक सरळ ठेवायची, चैन उलटी ठेवायची आणि अर्धा इंच पाव इंचावर शिलाई मारत खाली यायचं. पाव इंचावर शिलाई मारत खाली यायचं. लक्ष ठेवायचं की आपली चैन ही सुईमध्ये अडकू नये याची काळजी घ्या. कारण चैन सुद्धा तुटेल आणि तुमची सुई सुद्धा तुटेल. त्याच्यामुळे नुकसान होऊ शकतं. सो तुम्ही ह्याची काळजी घ्या. ओके. आता इथं मी डबल शिलाई मारली. आता डबल शिलाई मारताना पण तुम्हाला मी दाखवलेलं नाहीये. एकदाच मारताना बघितलं. तर आता इथं मी जसं की तुम्ही चारी बाजूने जेव्हा अस्तर दोन्ही पार्ट जॉइन करता, तेव्हा पण तुम्ही इकडे दाब शिलाई मारू शकता किंवा आता मारलेली बेस्टच आहे. कारण लगेचच्या लगेच काम केलेलं बरं असतं. ओके. तर अशा पद्धतीनं इथं मी चैन लावून घेतलेली आहे. तर चैन लावून घेतली म्हणजे पुढची पुढच्या किस्साची. आता इथं मी चैनीवर उलटा भाग जो की आपण अस्तरचा पैठणी प्लस अस्तर करून शिवला होता तो बॅक साइडचा पार्ट. तो आपल्याला इथे फॅब्रिकवर उलटा ठेवायचा आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारायची डबल फोल्ड करायचा आणि शिलाई मारून घ्यायची. ओके. डबल फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे. आणि जी काही चैन आहे ती बाहेर आहे ती आत काढायची. कारण बाहेर राहिली तर तुम्हाला परत ती बाहेर राहिली तर परत तुम्हाला प्रॉब्लेम होईल चैन बसवायला. ओके. त्याच्या आधी मी ना जे मी जॉइन केला होता कपडा बॅक साइडचा त्याला मी प्रेस टिप एकदा मारून घेते जेणेकरून चैन ही बसेल. ओके. आणि त्याची फिनिशिंग प्रेस टिप मारल्यामुळे फिनिशिंग सुद्धा सुंदर येईल. ओके. तर अशा पद्धतीने मी लावून घेतलेला आहे आणि चैन आतल्या साईडनं ओढून घेतली. जर ती बाहेर राहिली असती तर आपल्याला पुन्हा ती चैन काढा, परत लावा. ती कटकट करण्यापेक्षा आधीच आपलं काम योग्य पद्धतीनं आणि फिनिशिंग सहित केलं तर काय वाईट. म्हणूनच तुम्ही पण ट्राय करा. पॉज करून बघा आणि शिका आणि कमेंट करून नक्की सांगा की
तुम्हाला जमले की नाही. आता हे बेसिक पाऊच आहे. ह्याच्यापेक्षा जर तुम्हाला कव्हर ड्रॉप करायचा एक पाऊच आहे, तो म्हणजे तुम्हाला फिनिशिंग सहित शिकवणार आहे. आता मी तुम्हाला मागेच सांगितल्याप्रमाणे मी रबर शीट बाहेरून का लावलं? त्याचं कारण असं आहे, की त्याला टणकपणा येण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये जे आपण पेपर्स किंवा काय ठेवू, ते व्यवस्थित सुरक्षित राहण्यासाठी ते मी बाहेरून रबर शीट लावलेलं आहे. आणि ते काय आतमध्ये असतं, ते काही एवढं आपल्याला दिसत नाही. त्याच्यामुळे मी त्याचा अशा पद्धतीत वापर केला. ओके. तुम्हाला जसं करायचं तुम्ही करू शकता. आता इथं मी चारी बाजूने शिलाई मारून घेतलेली आहे. त्याच्या आधी मी चेन आहे ती लॉक करते. कारण 4-5 वेळा तरी लॉक करायची चेन आणि परत एकदा तिन्ही बाजूनी तुम्हाला शिलाई मारून घ्यायची आहे. ओके. तिन्ही बाजूने शिलाई मारून घ्यायची आणि छोटा-छोटा जे काही दोरे आहेत ते काढून टाकायचे. आता मी ह्याला ओव्हरलॉक छोट्या मशीन आहे माझ्याकडे ओव्हरलॉकची छोटी पण आहे, मोठी पण आहे. तर छोट्या मशीनने मी ओव्हरलॉक करणार आहे, जेणेकरून दोरे आपल्या येऊ नयेत त्याच्यासाठी. किंवा मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दुसरी पाऊच कसं तयार करायचं ते दाखवणार आहे. तर जर तुम्ही सबस्क्राईब जर केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. कारण येणारे जे व्हिडिओज असतात माझे ना ते खूप इम्पॉर्टिव्ह असतात आणि हेल्पफुल असतात. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर एक लाईक करायला विसरू नका. बाजूला हाईप बटन आहे. तर हाईप करायला विसरू नका. तुम्हाला सुपर थँक्स द्यायचं असेल सुपर थँक्स देऊ शकता. आणि आणि व्यवस्थित आता बघा इथे व्यवस्थित मी जी आतमध्ये बाजू होती ती बाहेर काढली आणि व्यवस्थित अशी आपली इथे पर्स व्यवस्थित तयार झालेली आहे. तुम्हाला जर हे कोन जर जमत नसतील बाहेर काढायला तर एखाद्या स्क्रूड्रायव्हरच्या साहाय्याने किंवा पेनच्या साहाय्याने किंवा कैचीच्या साहाय्याने तुम्ही हे बाहेर काढू शकता. ओके. आता इथे मी कैचीचा थोडासा वापर केला. कारण जास्त पण कैची वापरायची नाही. पाऊच फाटू शकतो. ओके. तर अशा पद्धतीनं व्यवस्थित मी हा पाऊच रेडी केलेला आहे. तुम्हाला माझा पाऊच कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण शिवून बघा नक्कीच. आता ह्याच्यामध्ये भरपूर सारे खूप मोठे आपली मोठी पर्स असते ना, ती सुद्धा इथे राहू शकते. तुम्हाला इतरत्र ठेवायची गरज नाही. तर 11x8.5चा हा पाऊच आहे. त्याला एक खिसा आहे. बाहेरून एक खिसा आहे, आतून एक खिसा आहे. त्याच्या आत एक खिसा म्हणजे एकूण 3 खिसे आहेत. तर अशा पद्धतीत मी हा पाऊच तयार केलेला आहे. आता याला मी छोटी चेन लावलेली आहे. तुम्ही मोठी चेन लावू पण शकता लाल कलरची. ब्लॅक कलर बरी नाही वाटणार. लाल कलरची जर चेन लावली तर तुम्ही ती बरी वाटणार 11 नंबरची. पण माझ्याकडे जी अवेलेबल होती, आपल्याकडे जे अवेलेबल असतात त्या वस्तूमध्ये आपण एखादी डिव्हाइस क्रिएट करतो. त्यावेळी आपली जे काही आनंद असतो तो वेगळाच असतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीत हे मी पाऊच तयार केलेला आहे. तुम्हाला कसा वाटला माझा पाऊच? मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जेणेकरून येणारे जे व्हिडिओ असतील ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. आणि हाईप करायला पण विसरू नका. आणि हे बघा अशा पद्धतीत आता ही माझी केवढी मोठी पर्स आहे. ती मी आता इथे ठेवली आहे. बरोबर. आता त्याच्यामध्ये मला इथे मी अत्तरची बाटली, सेंटची, परत तुमची जे काही ज्वेलरी, कॉस्मेटिक किंवा काय असेल ते तुम्ही इथं ठेवू शकता. आता इथे माझी चावी, परत मी चावी इथे बाहेरच्या खिशात ठेवली आहे. आणि मोबाईल सुद्धा एक राहू शकतो. परत हेडफोन लावू शकतो. परत आता इथे जे बॉटल्स आहे नेल पॉलिशची पण राहू शकते. आता फणी मी बाहेरच्या कप्प्यात ठेवणार आहे. ऑलरेडी आपली म्हणजे 11x8.5ची जी खूप मोठी होते मस्त आणि सहज आपण सगळे सामान एकत्र भरून आपण कुठेही त्याला नेऊ शकतो किंवा आपली जर स्कूटी असेल तर स्कूटीमध्ये डायरेक्ट एवढं सगळं सामान ठेवू शकतो. आपल्याला कुठच्याही प्रकारची बॅगची गरज नाहीये. एवढीशी पर्स पण किती सामान तिने हँडल केलंय. खरंच सांगायचं तर तुम्ही पण नक्की शिवून बघा आणि चला मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळे खुश राहा, मस्त राहा. थँक यू फॉर वॉचिंग. थँक यू.